बघा मित्रांनो, टेन्शन मध्ये आणि कॉम्प्रेशन मध्ये आपण प्रॉब्लेम पाहिले. टेन्शन मध्ये सिंगल रेन्फोर्समेंटचे प्रॉब्लेम पाहिले आपण. आता शिअर रेन्फोर्समेंट मध्ये प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्याच्या आधी मी त्याची भरपूर थिअरी घेतलेली आहे. हा, पण मी फक्त प्रॉब्लेमवर आणि प्रोसिजरवर व्हिडिओ बनवणार. डिझाईन ऑफ बीम फॉर शिअर एन्फोर्समेंट किंवा एन्फोर्समेंट एकच आहे. आता बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, नंबर वन स्टेप, सगळ्यात पहिले शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचं. कॅल्क्युलेट शिअर फोर्स. कॅल्क्युलेट शिअर फोर्स. शिअर फोर्स. शिअर फोर्सचा फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू डब्ल्यू एल बाय व्ही इज इक्वल टू डब्ल्यू एल बाय टू. ज्यावेळेस तुम्हाला बीम दिला जाईल, हा सिम्पली सपोर्टेड बीम विथ यूडीएल, त्यावेळेस व्ही इज इक्वल टू डब्ल्यू एल बाय टू घ्यायचं. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू एल बाय टू. व्ही म्हणजे शिअर फोर्स. हा, आणि डिझाईन डिझाईन शिअर फोर्स कोणचा असतो, व्ही यू. डिझाईन शिअर फोर्स कोणचा असतो, व्ही यू. त्याला काय करायचं मित्रांनो, फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय करायचं. फॅक्टर ऑफ सेफ्टी, फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर व्ही. हा, एफ फॉर लोड. एफ म्हणजे लोड. एफ म्हणजे काय असतं, लोड. एफ म्हणजे काय असतं, लोड. हा, डिझाईन शिअर फोर्स काढायचा, व्ही यू. डिझाईन शिअर फोर्स काढल्यानंतर आपल्याला काय काढायचं मित्रांनो, कॅल्क्युलेट नॉर्मल शिअर स्ट्रेस. काय काढायचं, नॉर्मल शिअर स्ट्रेस काढायची. आपल्याला काय करायचं, नॉर्मल शिअर स्ट्रेस काढायची. सेकंड स्टेप आहे कॅल्क्युलेट नॉर्मल शिअर स्ट्रेस. कॅल्क्युलेट नॉर्मल शिअर स्ट्रेस. शिअर स्ट्रेस. शिअर स्ट्रेस. कॅल्क्युलेट नॉर्मल शिअर स्ट्रेस. आता नॉर्मल शिअर स्ट्रेस कशी काढायची मित्रांनो, टाऊ व्ही इज इक्वल टू टाऊ व्ही इज इक्वल टू व्ही यू बाय पीडी. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, फोर्स डिवायडेड बाय एरिया म्हणजे काय असतं, शिअर स्ट्रेस. फोर्स डिवायडेड बाय एरिया म्हणजे काय असतं, शिअर स्ट्रेस. फोर्स डिवायडेड बाय एरिया म्हणजे काय असतं, शिअर स्ट्रेस. तर व्ही यू हा डिझाईन लोड किंवा डिझाईन फोर्स आणि अपॉन एरिया. शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेट करायची. नंतर इट शुड बी शुड बी चेक करायचं, इट शुड बी लेस दॅन टाऊ मॅक्स. टाऊ सी मॅक्स. टाऊ सी मॅक्स. तुम्हाला टाऊ सी मॅक्सच्या व्हॅल्यू सांगितलेल्या आहे मित्रांनो मी. कशा लक्षात ठेवायच्या, M15 ची पाठ करून घ्यायची. ती असते 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. M20 मध्ये 0.3 वाढवायचं. 2.8. M25 मध्ये 0.3 वाढवायचं. 3.1. आणि M30 मध्ये 0.3 वाढवायचं. 3.4. हे झालं कॅल्क्युलेट नॉर्मल शिअर स्ट्रेस. आणि नंतर ती टाऊ सी मॅक्स पेक्षा कमी पाहिजे. टाऊ सी मॅक्स पेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे. हा, त्याच्यानंतर पुढची स्टेप बघा मित्रांनो. बघा, नंतर पर्सेंटेज ऑफ स्टील रिक्वायर्ड काढायचं. पर्सेंटेज ऑफ स्टील रिक्वायर्ड हे डिपेंड ऑन देण्यावर आहे. जर दिलं तर काढायचं, म्हणजे दिलं नाही तर काढायचं एएसटी अपॉन बीडी इंटू 100. एएसटी अपॉन बीडी इंटू 100. त्याचा वापर कशासाठी होतो, हा, कारण की आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये व्हॅल्यू चेक करायसाठी होतो. ते तुम्हाला मी प्रॉब्लेम मध्ये सांगेन मित्रांनो. नंतर पर्सेंटेज ऑफ स्टील वरून आपण टेबल मधून टाऊ ची व्हॅल्यू घेत असतो. पर्सेंटेज ऑफ स्टील वरून आपण काय करत असतो, टाऊ ची व्हॅल्यू घेत असतो. म्हणून आपल्याला पर्सेंटेज ऑफ स्टील काढावं लागतं. आणि जर टाऊ ची व्हॅल्यू, टाऊ सी मॅक्स ची व्हॅल्यू दिली, तर मग पर्सेंटेज ऑफ स्टील ची गरज नाही. मग काय करायचं मित्रांनो, नेक्स्ट. आता बघा, नंतर काय करायचं, जर टाऊ व्ही हे टाऊ सी पेक्षा, टाऊ व्ही हे जर टाऊ सी पेक्षा, हा, टाऊ व्ही जर टाऊ सी पेक्षा जर लहान असलं, तर नो रेन्फोर्समेंट इज रिक्वायर्ड. नो रेन्फोर्समेंट इज रिक्वायर्ड. प्रोव्हाइड नॉमिनल रेन्फोर्समेंट. प्रोव्हाइड नॉमिनल
रेनफोर्समेंट नॉमिनल रेनफोर्समेंट नंतर पुढची नॉमिनल रेनफोर्समेंट काढायसाठी आता पुढची स्टेप काय करायची बघा. पहिले याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. बघा मित्रांनो, नॉमिनल नॉमिनल रेन्फोर्स नॉमिनल रेन्फोर्समेंट लागल्या वेळेस कमीत कमी म्हणजे नॉमिनल रेन्फोर्समेंट म्हणजे कमीत कमी रेन्फोर्समेंट घ्यायची. तर त्याच्यात काय करायचं, स्पेसिंग कशी काढायची. तर स्पेसिंग काढायसाठी फॉर्म्युला आहे एस व्ही इज इक्वल टू, लक्ष द्या इकडं, 0.87 एफ वाय एस टी अपॉन 0.4 बी. आणि एस व्ही जे हे एस व्ही मॅक्स पेक्षा कमीच पाहिजे. एस व्ही कसं पाहिजे, एस व्ही मॅक्स पेक्षा कमी पाहिजे. पहिले एवढं लिहून घ्या फर्स्ट. बघा, जर जर टाऊ व्ही हे टाऊ व्ही जर टाऊ सी पेक्षा जास्त असलं तर आपल्याला रेनफोर्समेंट लागतं. आणि जर बेंटअप बार जर दिलेलं नसलं, जर बेंटअप बार जर दिलेलं नसलं, म्हणजे बेंटअप बारची जर गरज नसली तर काय करायचं मित्रांनो, व्ही यू एस व्ही इज इक्वल टू व्ही यू एस मानायचं. व्ही यू एस म्हणजे शेअर फोर्स फॉर व्हर्टिकल स्टिरअप. तर व्ही यू एस चा फॉर्म्युला काय आहे, व्ही यू एस व्ही म्हणजे शेअर फोर्स फॉर व्हर्टिकल स्टिरअप साठी फॉर्म्युला काय, व्ही यू मायनस टाऊ सी इंटू बीडी. व्ही यू मायनस टाऊ सी इंटू बीडी. आणि व्हर्टिकल स्टिरअप साठी स्पेसिंग कशी काढते, या फॉर्म्युल्याने. इथं इथं वेगळे इथं वेगळे अरे 0.87 एफ वाय ए एस व्ही एरिया फॉर व्हर्टिकल स्टिरअप इंटू डी अपॉन व्ही यू एस व्ही. हे लोड व्हर्टिकल स्टिरअप लक्षात. नंतर एस व्ही मीन म्हणजे मिनिमम स्पेसिंग कशी काढायची, नॉर्मल फॉर्म्युल्याने. मिनिमम स्पेसिंग कशी काढायची, नॉर्मल फॉर्म्युल्याने. आणि एस व्ही मॅक्स इज इक्वल टू 0.75 डी और 300 mm हे चेक करायचं स्पेसिंग मध्ये. या स्टेप फॉलो केले की आपल्याला प्रॉब्लेम जमतो. इकडे बघा, द डिझाईन शेअर रेनफोर्समेंट फॉर अ बीम बी दिलेले, हे लक्ष द्या रे, बी दिलेले 350 mm आणि डी दिलेले 550 mm. 550 mm. व्ही यू दिलेले 125 किलो न्यूटन. इथं हे पण डिझाईन लोडच हा डायरेक्ट 125 इंटू 10⁻³ 125 इंटू 10⁻³ न्यूटन. 125 इंटू 10⁻³ न्यूटन. व्हीयू 125 इंटू 10⁻³ न्यूटन. एफसीके किती दिलेलं आहे, 25 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आणि एफ वाय किती दिलेलं आहे, 415 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 415 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आणि पर्सेंटेज ऑफ स्टील पीटी लिम दिलेलं आहे. पर्सेंटेज ऑफ स्टील किती दिलेलं आहे, 1.67%. पर्सेंटेज ऑफ स्टील. आता काय करायचं, सगळ्यात पहिले टाऊ काढायचं, शेअर स्ट्रेस. हे पहा, इथं शेअर फोर्स दिलेला आहे म्हणून आपल्याला पहिले काय करावं लागेल, टाऊ. म्हणजे शेअर स्ट्रेस व्ही यू टाऊ व्ही इज इक्वल टू व्ही यू अपॉन बीडी. 125 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 350 इंटू 550 किती येतं बघा, 0.64 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 0.64 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. मग नंतर टाऊसी मॅक्स पेक्षा कमीच व्हॅल्यू पाहिजे. पण टाऊसी मॅक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मी आता सांगितली मित्रांनो. टाऊसी मॅक्स ची व्हॅल्यू किती असते, इकडे बघा, 15 साठी 2.5 पाठ ठेवायची, बाकीच्यासाठी आपोआप लक्षात 0.3 ऍड करत जायचं. तर 3.1 आपलं 25 आहे ना, तर 3.1 टाऊसी मॅक्स ची व्हॅल्यू 3.1 न्यूटन पर एम स्क्वेअर आहे. म्हणजे ओके, हे ओके, टाऊवी ओके. आपण पुढे जाऊ शकतो. टाऊवी ओके, तर मग
आता काय करायचं मित्रांनो, टाऊ सी काढायचं आपल्याला. टाऊ सी काढायसाठी तुम्हाला टेबल माहित पाहिजे. टाऊ सी काढायसाठी काय करावं लागेल, तुम्हाला पीटी लिम जर दिलेलं असलं तर टेबल माहित पाहिजे. टेबल हा दिलेला पाहिजे. तर आपण टेबल घेऊ. पीटी लिम किती दिलेला आपल्याला, 1.67. जर पीटी लिम दिलं नसतं तर आपण पीटी लिम काढला असतं. आता आपण टेबल बघू. बघा मित्रांनो, या टेबलचा वापर करायचा आपल्याला. इकडे बघा, 1.67% हे टेबल मध्ये नाहीये. म्हणजे आपल्याला काय करायचं, पीटी लिमचा टेबल बाजूला घ्यायचा. पीटी लिम पीटी लिमचा टेबल बाजूला घ्यायचा. 1.5 ते 1.75, 1.5 ते 1.75 याच्यामध्ये 1.67 असते. म्हणून काय करायचं, आता आपलं यम यम किती आहे आपलं, M25 ना. M25 साठी शिअर स्ट्रेस किती दिलेली आहे, 0.74 टाऊ टाऊ सी आणि 0.78. तर 0.78. हा, आता इथं इंटरपोलेशन आपल्याला सोडवायचं. तर ते काय असं करायचं बघा इकडं. हा, इकडे बघा, टाऊ सी सर ही व्हॅल्यू घ्यायची, पहिली व्हॅल्यू 0.74 प्लस 0.74. मग काय करायचं, मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू, 0.78 मायनस 0.74 डिवायडेड बाय याची मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू, 1.75 मायनस 1.5, मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू. नंतर नंतर ह्याच्यात ह्याच्यात काय करायचं, मोठी व्हॅल्यू आपल्याला काढायचंय कुठे मित्रांनो, आपल्याला पीटी लिम कोणत्या याला काढायचंय, पीटी लिम ज्या लिमला काढायचंय 1.67. स्ट्रेस टेस्ट कोणत्या याला काढायची आपली, 1.67 ला. तर 1.67 मायनस छोटी व्हॅल्यू, छोटी व्हॅल्यू किती आहे, 1.5. 1.5 करा बरं, किती येतं, 5 सांगाय ताऊसी. किती येतं, 0.767 0.767 न्यूटन पर एम स्क्वेअर. टाऊसी आलं. आता टाऊवी हे टाऊसी पेक्षा लहान आहे, म्हणजे रिएन्फोर्समेंट लागणार नाही. नो रिएन्फोर्समेंट इज रिक्वायर्ड. नो रिएन्फोर्समेंट इज रिक्वायर्ड. मग काय करायचं, नॉमिनल रिएन्फोर्समेंट घेण्यासाठी काय करायचं, स्पेसिंग घ्यायची. 2 लेग घ्यायचे आपल्याला, 8 mm ते 6 mm पैकी घ्यावं लागतं. तर स्पेसिंग घ्यायची. तर स्पेसिंग काढण्यासाठी व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्पेसिंग, एस व्ही इज इक्वल टू 0.87. हा, हे मिनिमम स्पेसिंग म्हणते याला. याला काय म्हणते, मिनिमम स्पेसिंगचा फॉर्म्युला ASV अपॉन 0.4 पी 0.4 पी. हा, तर किती येतं बघा, हे 0.87 इंटू FY किती आहे, 415. ASV किती घेतात, ASV काय घेतात आपलं, 2 सळ्या आपलं 2 गेलो आपण, 2 इंटू π/4 इंटू 8चा स्क्वेअर, 2 इंटू π/4 इंटू 8चा स्क्वेअर अपॉन 0.4 बी, 2 इंटू π/4 इंटू 8चा स्क्वेअर
अपॉन 0.4b. हे पहा 8 म्हणजे काय घेतलं आपण डायमीटर मानलं. 8 हे त्या लेगचं डायमीटर मानलं. म्हणजे 2 लेग 8 mm डायमीटरच्या स्पेसिंग किती लागते ते काढू आता आपण. 0.4 बी किती आहे बी 350. किती येत आहे फास्ट सांग. एस व्ही 259.26 22 23 किती 26 mm. एस व्ही आलं तर एस व्ही मॅक्स एकदा चेक करायचं 0.75 डी 0.75 इंटू डी किती आहे 550. किती येतं हे 405 mm. हे 300 पेक्षा कमी पाहिजे. एक तर 300 पाहिजे किंवा 300 पेक्षा कमी पाहिजे. तर आपलं आपण हे चेक करायला फक्त. हे चेक केलं नाही केलं तर चालतं. आपलं 259 म्हणजे मग आपण 250 mm ची जरी स्पेसिंग घेतली तरी योग्य आहे. तर मग काय करायचं 2 लेग 8 mm डायमीटर 8 mm डायमीटर स्टिरप्स घेतले. स्पेसिंग किती त्याची @ 250 mm 250 mm क्रॉस सेक्शन 250 mm क्रॉस सेक्शन लिहून घ्या फास्ट. एवढं बस झालं आज बाकीचं पूर्ण